ज्योतिष रेसिपीमध्ये आज तुमचं स्वागत आहे। आज आपण तवा पावभाजी बघणार आहोत। अगदी झणझणीत चमचमीत छानपैकी आपण इथे तवा पावभाजी बघणार आहोत। इथे पूर्ण आपण लोखंडी पसरट तवा घेतलेला आहे। पूर्ण तापून झाल्यानंतर इथे बटरचा तुकडा घालून घ्यायचा आहे। पूर्ण बटर विरघळून द्यायचं आहे। पूर्ण विरघळल्यानंतर आपल्याला इथे कांदा घालून घ्यायचा आहे। इथे आपला पूर्ण बटर विरघळलेला आहे। आता आपण कांदा घालून घेऊया। कांदा घातल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित गुलाबी रंगावरती चांगला परतून घ्यायचा आहे। इथे आपण एक मोठा कांदा घेतलेला आहे। आता एक मोठा टोमॅटो पण घालून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। टोमॅटो पण आपण बारीक चिरून घेतलेला आहे। तो व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करायचा आहे एक जीव आणि मऊ पडेपर्यंत। टोमॅटो पूर्ण व्यवस्थित आपल्याला एकसारखा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। अगदी पूर्ण टोमॅटो आणि कांदा एक जीव होईल असं व्यवस्थित भाजून घेऊया। पण अर्धा चमचा तूप घालून घेऊया। गॅस पूर्ण आपल्याला कमी ठेवायचा आहे। इथे अर्धा चमचा आपण तूप घातलेला आहे। तुपाने कसा थोडा कलर पण चेंज होतो आणि चव पण चांगली लागते आणि व्यवस्थित मिळून पण येतं आणि चमचमीत पण होतं। त्याच्यामुळे आपण आपली ही तवा पावभाजी चमचमीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा तूप घालून घेतलेला आहे, गाईचं साजूक तूप। आता व्यवस्थित आपण भाजून घेऊया तव्यामध्ये सगळं पूर्ण कांदा आणि टोमॅटो आणि कलर पण अगदी मस्त अगदी चमचमीत झालेला आहे कांदा आणि टोमॅटोचा। आता इथे आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची आहे एक चमचा। ती पण व्यवस्थित आपण परतून घेऊया चांगली व्यवस्थित कांद्यामध्ये आणि टोमॅटोमध्ये। पूर्ण लसणीचा वास जाईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे। तर आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित आपली भाजून झालेली आहे। आता आपण एक छोटा चमचा हळद घालून घेऊया। इथे आपण पावभाजी मसाला एक छोटा चमचा घालून घेऊया आणि तो पण व्यवस्थित परतून घेऊया एक जीव होईपर्यंत। इथे आपण छोटा चमचा अर्धा चमचा मिरची पावडर घालून घेऊया, ती पण व्यवस्थित परतून घेऊया। इथे पावभाजीची भाजी तयार करून घेतलेली आहे। तुम्हाला मी एका व्हिडिओमध्ये पावभाजीची भाजी कशी तयार करायची ती प्रोसिजर दाखवलेली आहे। त्या पद्धतीनेच आपण इथे पावभाजीची भाजी तयार करून घेतलेली आहे। ती एक बाउल घालून आपल्याला पूर्ण कोरडी होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायची आहे। पावभाजी पूर्ण कोरडी करून घेतलेली आहे। अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे। लिंबू पिळून झाल्यानंतर परत पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून कोथिंबीर बारीक चिरून घालून घ्यायची आहे। कोथिंबीर घातल्यानंतर पण आपल्याला मिश्रण आपण एकत्रित करून घेऊया व्यवस्थित। इथे आपण थोडा बटर तुकडा घालून घेऊया आणि व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घेऊया। इथे आपण थोडंसं मीठ घालून घेऊया। तयार केलेल्या पावभाजीमध्ये आपण मीठ घातलेलं असतं, त्यामुळे इथे थोडंसंच घालून घ्यायचं आहे आणि मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। मिश्रण एकत्रित करून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित पुन्हा कोरडी करायची आहे। अगदी कलर पण छान आलेला आहे। इथे 2 मऊ पाव घेतलेले आहेत, ते मध्ये आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। 4 भाग व्यवस्थित करायचे आहेत। तवा पूर्ण तापल्यानंतर आपल्याला इथे जरा बटर घालून घेऊया। व्यवस्थित दोन्ही साइडने आपण पाव व्यवस्थित असे भाजून घेऊया।
व्यवस्थित दोन्ही पावांना आपण बटर लावलेलं आहे. इथे आपण पावाला तवा पावभाजी लावून घेऊया. सगळीकडनं व्यवस्थित सारखी लावून घेऊया. इथे पूर्ण भाजी लावून झालेली आहे पावाला. आता आपल्याला इथे थोडं चीज घालून घ्यायचं आहे. पूर्ण सगळीकडे चीज घालून घेऊया आपण. चारी बाजूने आपल्याला इथे सगळीकडे चीज घालून घ्यायचं आहे. चीज पूर्ण घालून झाल्यानंतर आपल्याला परत पुन्हा आपल्याला इथे फोल्ड करायचं आहे. इथे आपलं चीज घालून झालेलं आहे. आता आपण इथे पाव फोल्ड करून घेऊया. फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला परत पुन्हा तवा पावभाजी एका साईडला लावून घ्यायची आहे. सगळीकडनं आपल्याला एकसारखी तवा पावभाजी एका साईडलाच लावून घ्यायची आहे. पूर्ण तवा पावभाजी लावून झाल्यानंतर आपल्याला परत पुन्हा थोडं चीज घालून घ्यायचं आहे. चीज घालून झाल्यानंतर एका भांड्यात काढून आपल्याला घ्यायचं आहे. आणि भांड्यात काढल्यानंतर दुसऱ्या साईडला आपल्याला परत पुन्हा तवा पावभाजी लावून घ्यायची आहे. आणि परत पुन्हा आपल्याला चीज घालायचं आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. दुसऱ्या पण साईडला पण तवा पावभाजी लावून थोडं चीज घालून घ्यायचं आहे. पूर्ण सगळीकडनं आपल्याला चीज घालून घ्यायचं आहे. चीज घालून झाल्यानंतर आपल्याला इथे थोडा कांदा आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे. पूर्ण व्यवस्थित कांदा आणि कोथिंबीर घालून घेऊया. छानपैकी इथे मस्त अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी आपली तवा पावभाजी तयार झालेली आहे. आणि त्याबरोबर आपण कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पण घेतलेला आहे. आता तिची चव चाखायला आपल्याला काय हरकत नाही आहे. वाव, अप्रतिम आणि टेस्टी झालेली आहे. अगदी मस्तपैकी झालेली आहे.